श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। आदरणीय सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, आपण दशक 2 आणि समास 5 भक्ती निरूपण पाहत आहोत। कालपर्यंत 20 ओवी आपण पाहिल्या। आज आपण 21व्या ओवीवर दृष्टिक्षेप टाकू। श्रीराम समर्थ श्रीराम। शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, शुभाशुभ काहीच नाही, साधनाधिक श्रीराम। शुची नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, आरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया मनाची श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। समर्थांनी ज्या गोष्टी या समासात सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीचा अवलंब आम्ही केला पाहिजे। समर्थांनी भक्तियुक्त अंतःकरण निर्माण होण्यासाठी तशा प्रकारच्या साधकाची संगती धरण्याची आपल्याला समर्थांनी आज्ञाच केली आहे। म्हणून समर्थ म्हणतात, ज्याच्याजवळ शांती नाही आहे, ज्याच्याजवळ क्षमा नाही, ज्याच्याजवळ दीक्षा नाही, ज्याच्याजवळ मैत्री नाही, शुभाशुभ तो काहीच पाहत नाही, अशा प्रकारचा जो कोणी साधक असेल, त्या साधकाजवळ अशा प्रकारचा जो कोणी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीजवळ साधकाने क्षणभर सुद्धा राहू नये। कारण ज्याच्याजवळ अशांती आहे त्याच्याजवळ शांती प्राप्त होणार नाही, आणि साधकाला शांतीची अत्यंत गरज आहे। ज्या माणसाजवळ दीक्षा नाही अशा माणसाजवळ दीक्षा मागितल्यानंतर दीक्षा मिळणार नाही। क्षमाशील मनुष्य असेल तर त्याच्याजवळ क्षमा प्राप्त होणार नाही। म्हणून समर्थांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। समर्थ म्हणतात, शुद्धता नाही म्हणजे शुची नाही, आणि स्वधर्म नाही। स्वधर्म स्वतःच्या धर्माचं पालन करणं नाही। धर्म हा शब्द कर्तव्याला जोडून आहे। धर्म या शब्दाचा अर्थ आपण कर्तव्य घ्यावा। जो स्वतःचा स्वधर्म पाळत नाही आणि जो मनुष्य शुची म्हणजे शुद्ध नाही, तो मनाने नाही, तो बुद्धीने नाही आणि शरीराने नाही, अशापासून 10 हात दूर राहावं। आचार नाही, विचार नाही, आचारही बरोबर नाही। आचार म्हणजे वागणूक, आणि ज्याची वागणूक चांगली नाही त्याच्याजवळ विचारही चांगले नाही। त्याही पलीकडे समर्थ म्हणतात, आरत्रचा विचार नाही आणि परत्रचाही विचार नाही। आरत्र म्हणजे इहलोक आणि परत्र म्हणजे परलोक। ज्यांना इहलोकाची काळजी नाही आणि ज्यांना परलोकाची चिंता नाही, अशा माणसाजवळ राहून काही करता येणार नाही। मुक्त क्रिया मनाची, मनाला वाटेल तसं वागणे, त्याला अनर्गळ शब्द समर्थांनी काही ठिकाणी वापरलेला आहे। अशी अनर्गळता ज्याच्याजवळ असेल, असे मनाची मुक्त संचार ज्याच्याजवळ असेल, त्या माणसापासून माणसाने दूर राहिलं पाहिजे।
आपल्याला भक्ताला भगवंताजवळ जायचं असेल तर जे भगवंतामध्ये गुण आहेत ते माझ्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजे असा विचार करा. आत्ताच आपण रामायण पाहिलं. प्रभू रामचंद्रांमध्ये असलेल्या गुणांचा परिचय आपल्याला झाला. प्रत्येक प्रसंगी रामचंद्र कसे वागले हे आपल्याला माहीत आहे. म्हणून धर्म हा शब्द रामाला धरून आहे. कोणी विचारलं की बाबा मी कसं वागू, तर या प्रसंगी राम कसा वागला होता तसं तू वाग. तुझ्यावर संकट आलं, या प्रसंगी राम कसा वागला असता तसं तू वाग. म्हणून एक शब्द वापरला तो रामो विग्रवान धर्म. हा राम जसा वागला तसं वाग. तसं भगवंताजवळ सगळे गुण आहेत, त्या गुणांचा आम्ही पाईक झालं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ठ नाही, काहीच नाही श्रीराम. त्याच्याजवळ काही नाही आहे. काय नाही आहे? कर्म नाही. कालच आपण कर्माचा विचार पाहिलेला आहे. 5 प्रकारचे महत्त्वाचे कर्म दिलेले आहेत. ते 5 प्रकारचे कर्म ज्यांनी जर सांभाळले नाही तो कर्म नाही. म्हणजे त्यांनी नित्यकर्म केलं नाही, नैमित्तिक कर्म व्यवस्थित करत नाही, काम्य कर्म करत नाही, त्यानंतर ज्यांच्याजवळ पश्चाताप त्याच्याजवळ नाही, त्यानंतर त्याच्याजवळ जी गोष्ट आम्ही करू नये ती गोष्ट सुद्धा तो करतो, निषिद्ध कर्म ज्याला म्हणतो आम्ही ते. अशा प्रकारच्या कर्माची जो काळजी घेत नाही आणि अशा कर्माचे पालन करत नाही, असा कर्म नसलेला अकर्ता मनुष्य काही उपयोगी नाही. उपासना नाही. साधकांनो, आपण सर्व साधक असल्यामुळे या ठिकाणी अधिक न बोलणे, पण साधक जर आपण आहोत तर साधक या शब्दाचा अर्थ साधना करणारा आणि उपासक या शब्दाचा अर्थ उपासना करणारा. जो उपासना करतो, कोणीतरी मला विचारलं होतं की उपासना म्हणजे काय, उपासना कशी करावी, उपासनेसाठी कोणत्या गोष्टी असाव्या. समर्थांच्या सज्जनगडावर दैनिक उपासनेचं पुस्तक मिळते. ती दैनंदिनी उपासना पाहावी, त्याच्यातल्या काही गोष्टी आपण अंगीकाराव्या. तुम्ही तुमचा वेळ निश्चित ठरवून द्यावा आणि त्या वेळेमध्ये ती उपासना करावी. भगवंताजवळ हात जोडावे, मन शांत करावं, जगाला विसरावं आणि मी आणि भगवंत याखेरीज दुसरा कोणी आपल्यासमोर नाही असा भाव धारण करून आपण त्या उपासनेला सुरुवात करावी. किमान रामरक्षा म्हटल्या जाते आहे, हनुमंताचं स्तोत्र म्हटलं जाते आहे, 5-10 मनाचे श्लोक म्हटले जातात आहे, करुणाष्टक 4-5 म्हटल्या जातात आहे, सवया 4-5 म्हटल्या जातात आहे. समर्थांनी दिलेले काही त्यामध्ये स्तोत्र आहेत ते गायले जातात आहे. बुद्धिदे रघुनायका या संदर्भातले काही श्लोक आहेत समर्थांनी दिलेत ते म्हटले जातात आहे. अशा प्रकारची उपासना आम्ही थोडी आखून द्यावी. शेवटी एखादी माळ घ्यावी, समर्थांच्या एखाद्या दासबोधातील समासाचं वाचन करावं आणि शांत मनाने ही क्रिया सतत चालू ठेवावी. भगवंत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. उपासनेला दृढ चालवावे. संकट असतात, प्रसंग असतात, प्रवास असतो, लग्न समारंभ असतात, कुठल्याही प्रसंगी आपली उपासना खंडित होऊ शकते. म्हणून समर्थ म्हणतात की उपासना खंडित झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कुठलाही प्रसंग असो, कुठल्याही प्रसंगी झोप टळते का, कुठलाही प्रसंग असो जेवण टळते का, नाही टळत. मग जेवण टळत नाही, उपास टळत नाही. आपण या दिवसभरामध्ये काही कर्म असे आहे की ते आपल्याला करावंच लागतात. तशी उपासना ही सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनातील
अविभाज्य अंग झालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की ज्याच्याकडे उपासना नाही, कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ठ नाही, काहीच नाही, असा मनुष्य जर असेल तर त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. समर्थ पुढे सांगतात, उपरती नाही त्याग नाही. उपरती या शब्दाचा अर्थ पश्चाताप. उपरती या शब्दाचा अर्थ उदासीनता. माणसाला अशी उपरती झाली पाहिजे की आजपर्यंत मी काही केलं नाही देवा, इतकं आयुष्य लोटलं, आता तरी आजपासून मला चांगली करण्याची मला बुद्धी दे, बुद्धी दे रघुनायका. या माणसाने आपल्या मनाला सतत सांगितलं पाहिजे की मी आजपासून माझी गोष्ट मी दृढपणे चालवील आणि रोजच्या रोज भक्तीमध्ये कणभर तरी वाढ करील. दिवसेंदिवस जसे जसे लोटतील तशी तशी भगवंताच्या बद्दल प्रीती अधिकाधिक वाढली पाहिजे. या जगामध्ये एकमेव द्वितीयकम एकमेव असा क्षेत्र आहे जे भक्तीचं क्षेत्र आहे, की ज्या भक्तीच्या क्षेत्रामध्ये माणसाला कधीच कंटाळा येत नाही. पण जसं व्यायाम करणारा रोज एक दंड मारून चालणार नाही, आज एक दंड मारतो, उद्या 2 मारतो, मग परवा 4 मारतो, मग कधी 10 मारतो, मग तो 500 मारायला लागतो. तशी उपासना सुद्धा दिवसेंदिवस ती वाढत गेली पाहिजे. त्या उपासनेची गोडी दिवसेंदिवस वाढली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करा. उपासनेची गोडी तेव्हा वाढेल जेव्हा मन अधिकाधिक शुद्ध होत जाईल. ती बाह्यक्रिया नाही, ती अंतरक्रिया आहे. हातामध्ये माळ घेऊन जपणं सोपं आहे, पण मनाने भगवंताचं सतत अखंड चिंतन करणं कठीण आहे. हातामध्ये माळ आहे, त्या माळेला आम्ही स्मरणी म्हणतो. तो स्मरण करण्यासाठी ती आठवण देते आहे, ती स्मरण करण्यासाठी आठवण देते म्हणून तिचं नाव स्मरणी. परंतु माळ हातात घेऊ नये असं नाही. साधकाने प्रथम अवस्थेमध्ये माळ हातात घेणं गरजेची आहे. पण एक दिवस असा आला पाहिजे की त्यांनी मुखामध्ये नाव घेत असताना, जप करत असताना माळेला सुद्धा बाजूला ठेवायची गरज पडली पाहिजे. माळेची गरज नाही, अखंड नाम. म्हणून समर्थ म्हणतात आहे की बाबा माणसाला उपरती झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की उपरती नाही त्याग नाही, समता नाही लक्षण नाही, आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची. इह लोकामध्ये असलेल्या लोकांची आपल्याला फार प्रीती असते. कशासाठी असते हो? 2 कारणासाठी असते. त्याची कधी आपल्याला गरज पडते म्हणून त्याच्यावर आपण प्रेम करतो. आणि दुसरं प्रीतीचं कारण असं असते की आपले सुखाची गोष्ट आपण त्याला सांगू शकतो, ही दुसरं कारण आहे. आपल्या चांगल्या गोष्टी कोणाला सांगाव्या? आपलं कोणी परिचित जगात नाही, तर चांगली गोष्ट घडली तरी सांगावी कोणाला, आणि वाईट गोष्ट घडली तर रडावं कोणाजवळ? याच्यासाठी माणसं पाहिजे असतात. म्हणून याच्यासाठी समुदाय पाहिजे असतो, याच्यासाठी ओळखी पाहिजे असतात. पण याच्यावर आम्ही जसं प्रेम करतो, घरी आलेल्या माणसाला आपण चहा दिल्याशिवाय जाऊ देत नाही, जेवणाच्या वेळेवर जेवण देतो, प्रेम वाढवतो. मग ज्याप्रमाणे आम्ही समाजामध्ये प्रेम वाढवतो आहे लोकांप्रती, तर तेच प्रेम आम्हाला भगवंताप्रती वाढवता आलं पाहिजे. कारण या जगामध्ये कोणीही आपलं नाही हे साधकाने पक्क लक्षात ठेवावं. पण ते लक्षात राहत नाही. भगवंताची आठवण अडचणीत येते आणि अडचण निघून गेल्यानंतर आपतेष्टामध्ये मनुष्य रमतो. कठीण समय येताना कोणी कामात येत नाही. तदितर खगवेणे वे गळाले पळाले, उपवन जल केली जे कळाया मिळाले. स्वजन गवसला जो त्याज पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. खरंच कठीण प्रसंग आला, कोणी कामात येणार नाही. म्हणून भगवंताबद्दल प्रीती ठेवा. अंतरामध्ये भगवंताबद्दल प्रीती असली पाहिजे आणि बाह्याकारामध्ये येणाऱ्या लोकांबद्दल आपण तितका स्नेह कायम ठेवला पाहिजे. प्रपंच सुखे नैव,
परी काही परमार्थ. या दोन्ही गोष्टी आम्हाला सांभाळता आल्या पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐक बाबा, उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, प्रीती नाही परमेश्वराची, परगुणाचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी. मनामध्ये दुसऱ्याला आनंद मिळेल, इतरांच्या गुणांबद्दल आपल्याला आनंद मिळेल, अशा प्रकारची आपली कृती नाही. दुसऱ्याकडे जर सुख घडलं असेल, दुसऱ्याकडे जर एखादी चांगली घटना घडली असेल, तर त्याच्याबद्दल आनंद आपल्याला वाटला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, परगुणाचा संतोष नाही. आपल्यापेक्षा वरचढ एखादा कोणी असला तर त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. संतोष तर पुढचा प्रश्न आहे. किमान द्वेष तर नसा वाटू देऊ, त्याचा आदर तर करा, त्याचा नका करू, त्याच्या गुणांचा तर करा. एका उत्तम गायक आहे, स्वीकारा उत्तम गायक आहे म्हणून. एखादा उत्तम नट आहे, स्वीकारा उत्तम नट आहे म्हणून. एखादा उत्तम वक्ता आहे, स्वीकारा चांगला वक्ता आहे म्हणून. एखादा चांगला साधक आहे, स्वीकारा, त्याचे गुण घ्या, तिचे नतमस्तक व्हा. परगुणांचा संतोष फार मोठी गोष्ट आहे. परगुण पाहिजे असतात. इतरांचे गुण घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही, पण दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती आपल्यात निर्माण झाली पाहिजे. आणि पुढे समर्थ म्हणतात, परोपकाराय सुख नाही, आणि परोपकाराचं सुख वाटत नाही. आमच्यावर कोणी उपकार केले तर आनंद वाटतो, पण आम्ही कोणावर उपकार करावे अशी भावना नाही. आणि हरिभक्ती नाव नका घेऊ, हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी. आमच्या दासगणू महाराजांनी भक्ती तीच खरी या अभंगाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे. परोत्कर्षे दुःख न मानी, उलटी मदत करी, हरीची भक्ती तीच खरी. दंभा फाटा अद्वेष्टी मन, सन्मतीला आचरी, हरीची भक्ती तीच खरी. ती भक्ती खरी आहे. सगळं सोडून देतो आणि तो काय करतो, नामस्मरणा वाचूनी आवडे, गोष्ट न ज्या दुसरी, हरीची भक्ती तीच खरी. नामस्मरण आवडलं पाहिजे, नामावर प्रीती वाढली पाहिजे, भगवंत आपलासा वाटला पाहिजे. या गोष्टी साधकाला शक्य आहे, सामान्य जनाला शक्य नाही आहे. प्रत्येकाचा जन्म आपल्याला भगवंताजवळ जाण्यासाठी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारचे जे लोक असतील यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. ऐस्या प्रकारीचे जे जन, म्हणजे अशा प्रकारचे जे लोक आहेत ज्यांच्यामध्ये या गोष्टी नाहीतच आहे. काय नाही आहे त्यांच्याकडे, पहा तुम्ही, सूची नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, अरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया आहे. त्यांच्यामध्ये कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ठ्य नाही, काहीच नाही. उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण कुठलंही नाही आहे, आदर नाही, परमेश्वराबद्दल प्रीती नाही, परगुणांचा संतोष नाही, परोपकाराचं सुख वाटत नाही, भगवंताबद्दल प्रीती नाही. अशा प्रकारचे जे लोक असतील, ऐसे प्रकारीचे जे जन, ते प्रेता समान, ते जीतची प्रेता समान. जीतची म्हणजे जिवंत, जिवंत असून प्रेता समान आहे. फिरतात देहाने इकडे तिकडे, पण त्या माणसाला जिवंत माणूस म्हणता येणार नाही, तो मेल्यामध्येच जमा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अशा माणसाची काय करा तुम्ही, त्यासी न करावे भाषण पवित्र जनी. पवित्र माणसाने अशाच्या माणसाजवळ भाषण सुद्धा करू नये. 2 हात दूर राहावं जे मगा म्हटलं ना, तर त्या माणसापासून दूर राहावं की हे ज्या गुणांनी जो नटलेला नाही असा. समर्थांनी जो आपल्याला बोध दिलाय यामध्ये काय सांगितलंय नेमकं,
मुख्य कोणतं तत्व दिलेलं आहे की आमची साधना वाढली पाहिजे, आमची भक्ती वाढली पाहिजे, त्यासाठी हे करा. पुण्य संचय झाला पाहिजे आणि पापाचा क्षय झाला पाहिजे. मग पापक्षयाकारणे हे जर सर्व करणं आहे तर पाप आणि पुण्य यावरूनच आपला पुढचा जन्म ठरतो. कारण आमचं हे कर्म, हे सत्कर्म आणि दुष्कर्म, याच्यातून पाप, सत्कर्मातून पुण्य. मग या पाप पुण्यावर आपलं जीवन पुढचं ठरत असते. आपल्याला जर चांगला जन्म हवा असेल तर पुण्यकर्म करा, पापाचा क्षय करा. पापाचा जर क्षय झाला नाही तर आपल्याला पुन्हा जन्म चांगला मिळणार नाही. म्हणून चांगला जन्म मिळण्यासाठी उत्तम कार्य करा. पण अध्यात्मामध्ये त्याच्याही पुढची पारी आहे, पुन्हा जन्मच नाही, पुनरपी जन्म नको देवा असं पाहिजे असेल तर पाप आणि पुण्य याचा म्हणजे वजाबाकी करताना उत्तर याचं शून्य आलं पाहिजे. म्हणून कर्माचे 3 प्रकार दिलेले आहे. एक आहे संचित कर्म, दुसरा आहे क्रियमाण कर्म आणि तिसरा आहे प्रारब्ध कर्म. तिन्ही कर्म कशी असतात थोडक्यात सांगतो. संचित कर्म म्हणजे आपल्या बँकेमध्ये आपण टाकलेली मूळ ठेव, त्याला मुद्दल म्हणू. क्रियमाण कर्म याचा अर्थ जे कर्म म्हणजे जे संचित ठेव आहे ती वापर करणे, त्याचा भोग घेणे, याचा म्हणजे क्रियमाण कर्म. त्या क्रियमाण कर्मामध्ये 2 प्रकार आहे. क्रियमाण कर्म करत असताना एक तर भोग घेता येतो किंवा केलेल्या कार्यामुळे संचित कर्मामध्ये ते जमा होत जाते. मग प्रारब्ध कर्म म्हणजे काय तर संचित कर्म वजा क्रियमाण कर्म बरोबर प्रारब्ध कर्म. जमा किती आहे आमच्याजवळ 1000 रुपये बँकेत जमा आहे, मूळ ठेव 1000ची आहे. खर्च किती केले बाबा तू 300 रुपये खर्च केले. किती रुपये जमा शिल्लक राहिले तुमच्याजवळ 700 रुपये शिल्लक राहिले. याचा अर्थ आमची संचित ठेव ही 1000 रुपयाची आहे. गणिताच्या भाषेत बोलतो. त्या संचित कर्मापैकी आम्ही काही खर्च करून टाकली, त्याला आम्ही 300 रुपये म्हटलं, त्याला क्रियमाण कर्म म्हटलं. आणि आमच्या जो शिल्लक राहिलेले 700 रुपये याचा अर्थ ते प्रारब्ध कर्म आहे. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझं विण रामा मज कंठवेना. प्रारब्ध हे माणसाचं बदलत नाही. प्रारब्ध जर कमी करायचं असेल, प्रारब्धाची जर ठेव कमी करायची असेल तर तुम्हाला क्रियमाण कर्म हे तुम्हाला जास्त वापरावं लागेल. क्रियमाण कर्मामध्ये जास्त वापर केला, जर सुखाचा उपभोग घेतला तर दुःखाचं संचित वाढत जाईल. आणि दुःखाचा जर उपभोग घेतला, जास्त दुःख भोगलं तर त्यातून पुढे सुख आहे. काही करा, तुम्हाला जे पाहिजे, आधी सुख पाहिजे मग दुःख आहे, आधी दुःख पाहिजे नंतर सुख आहे. विद्यार्थ्याला आम्ही म्हणतो की नाही, विद्यार्थी हा ज्ञान पाहिजे असेल, विद्या पाहिजे असेल तर त्याला सुख मिळणार नाही. आणि जर सुख पाहिजे असेल तर त्याला विद्या मिळणार नाही. म्हणून आम्ही आमचं प्रारब्ध कर्म, आमचं संचित कर्म, आमचं क्रियमाण कर्म समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून यासाठी आम्ही चांगलं कार्य केलं आणि आमच्यावर दुःख जर आलं असेल किंवा दुःख भोगायचं काम पडलं असेल तर गतजन्मी आमच्या केलेल्या कर्माचं फळ आहे असं समजून ते आनंदाने आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. असू द्या आमच्यावर दुःख. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना कॅन्सर झाला होता. त्यांना दुःख होतंच, त्रास होताच. भक्तांनी म्हटलं की महाराज, काली मातेवर आपण एवढे भक्ती करता, काली माता एवढी तुमच्यावर प्रसन्न होते, मातेला प्रार्थना करा की तुमचं दुःख कमी करा. महाराजांनी उत्तर दिलं. महाराज म्हणाले की ती जर माझी आई आहे तर ती ठरवेल मला कसं ठेवायचं. आईपेक्षा जास्त मुलाची काळजी कोण घेणार.
जर ती आई आहे तर मला या अवस्थेत ठेवायला तयार आहे, ती या अवस्थेत ती मला पाहायला तयार आहे, याचा अर्थ या अवस्थेत मी राहणं माझं सुख आहे. कारण याच्यानंतर येणारं सुख आहे. माझं जोपर्यंत कर्म भोग ते भरत नाही तोपर्यंत सुटका नाही. म्हणून आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणेरी की. संतांचे दाखले जीवनामध्ये आपण जर अंगीकारले तर आपल्या जीवनामध्ये आलेलं दुःख ते हलकं होते आणि दुःखात सुद्धा आम्हाला कुठेतरी सुखाचा वारा पाहायला मिळतो. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा याप्रमाणे तुम्ही सदाचाराचं आचरण करा, खऱ्या अर्थाने भक्ती करा आणि भक्तीतून स्वतःचा उद्धार करा. भक्तीविना उद्धार नाही कोणाचा. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात भक्तीशिवाय कोणाचा उद्धार होणार नाही. निर्धार पाहिजे मनाचा, भक्तीविना उद्धार नाही कोणाचा. दोन प्रकारच्या भक्ती आहेत, एक पराभक्ती, दुसरी आहे अपराभक्ती. सगळ्यांनी लक्षात ठेवावं, पराभक्ती म्हणजे परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी केलेली भक्ती, याला म्हणतात पराभक्ती. पराभक्तीतून परमेश्वर मिळेपर्यंत आम्ही परमेश्वराची भक्ती करू. तसं एखाद्याला डिग्री मिळेपर्यंत अभ्यास करू, डिग्री मिळाली अभ्यास बंद, नोकरी लागली पगार सुरू झाला, अभ्यास करणं बंद. तसं पराभक्ती करणारे जे भक्त आहेत ते फक्त भगवंत भेटेपर्यंत भक्ती करतात. पण अपराभक्ती अशी आहे की भगवंत भेटल्यानंतर सुद्धा त्याच्यावर भक्ती करत राहतात, भक्तीला ते कुठे फाटा देत नाही, त्यांची भक्ती थांबत नाही, त्याला अपराभक्ती म्हणतात. आणि म्हणून अपराभक्तीचे अनेक उदाहरण सांगता येतील, पण त्यापैकी श्रेष्ठ उदाहरण गोपिकेंचं आहे. समर्थांनी अशा प्रकारचे भक्तीचा वापर आणि अशा प्रकारची भक्ती अधिक स्पष्टपणे पुढे सांगितली आहे. परंतु मनुष्यामध्ये काही रजगुण असतात, काही तमगुण असतात आणि काही सत्वगुण असतात. या सगळ्या गुणांचं मिश्रण असते शरीरामध्ये. तर कोणत्या गुणांनी कोण मनुष्य नटला आहे त्यावर तो त्याचा प्रकार कोणता पडतो हे स्पष्ट होण्यासाठी पुढचा समास आम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी भक्ती निरूपणाला इथे थांबू. श्रीराम समर्थ श्रीराम. पुण्य सामुग्री परती तयासीच घडे भगवत भक्ती. पुण्य असेल तर भगवत भक्ती. जे जे जैसे करती ते पावते तैसेची. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे. भक्ती निरूपण नाम समर्थ समास चतुर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ. ह्या 15 ओळी पुढच्या मागच्या वाचाव्या आणि पुढची उभी घ्यावी. श्रीराम समर्थ श्रीराम. मुळी देही मुळी देह त्रिगुणाचा. रज तम रज सत्वरज तमाचा. त्याही मध्ये सत्वाचा उत्तम गुण. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. उद्याच्या प्रवचनामध्ये आपण नवीन समास सुरू करणार आहोत. आपल्या सर्वांना त्या समासासाठी सादर आमंत्रण. आपल्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि थांबतो. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.